नमस्कार सगळ्यांना प्रणाम आत्मवंदन. सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. आज आपण रेकीचे सत्र घेऊ. सगळ्यांना आधी नागपंचमीच्या शुभेच्छा. नागपंचमी म्हणतो ना की जसं आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये असं आहे की प्रत्येक आपल्या निसर्गातली गोष्ट आपण प्रत्येकाला आपण एक देव मानतो. आपला त्याच्यामध्ये एक म्हणतो ना की त्याच्यामध्ये एक जीव आहे. मग तो जीव कसाही असू दे, तो नाग असू दे, तो वनस्पती आहे, कुठला झाड आहे, झाडाची पण पूजा, निसर्गाची पूजा आपल्याकडे सांगितलेली आहे. आणि जसं नागाला सुद्धा आपल्याकडे किती महत्व आहे. आणि हे असं म्हणायचे की काही लोक असं म्हणतात वेगवेगळ्या पण संस्कृतीमध्ये, तर अशा ग्रीक संस्कृतीमध्ये सुद्धा नागाचे फोटोज वगैरे असतात आणि आपल्या संस्कृतीमध्ये तर आहेच आहे. नागाची पूजा केली जाते. तर असं म्हणतात की आपले जे खूप हजारो लाखो वर्षांपूर्वी जेव्हा ह्या वेगवेगळ्या संस्कृती होत्या तेव्हा हे नागांचं तेव्हा सुद्धा अस्तित्व होतं. तर तुम्ही थोडस युट्यूबवर जाऊन एकदा अटलांटिस ही सिव्हिलायझेशन म्हणजे ही संस्कृती याबद्दल पण माहिती घ्या. अटलांटिस नावाची, जसं आपली द्वारका पाण्यामध्ये बुडली कृष्णाची, जसं आपण म्हणतो द्वारका बुडली नंतर आणि सगळ्यांचाच नाश झाला. आणि ते सगळेच हे झालं, म्हणजे यादव कुळाचा तर नाश झालाच, पण द्वारका सुद्धा पाण्यामध्ये बुडली असं म्हणतो आपण. आणि तशीच ही अटलांटिस हे पण एक नाव तुम्ही शोधा युट्यूबवर, त्याच्याबद्दल पण माहिती घ्या की अटलांटिस नावाची एक सिव्हिलायझेशन, एक संस्कृती होती. आणि ते अटलांटिस पूर्ण पाण्याखाली गेलं असं त्याचा तो इतिहास आहे. तर ते पण तुम्ही जरूर माहिती घ्या. तर ह्या प्रत्येक संस्कृतीमध्ये नागाचं महत्व आहे. तसं आजच्या आपल्या नागपंचमीला पण आपल्या पण धर्मामध्ये आपण नागाचं एक पूजा करतो. अं, नक्कीच पूर्वीच्या काळी असं काहीतरी असणार आहे. आता आपण कथा ऐकतो, हे झालं ते झालं, पण असं काहीतरी आहे की नागाचं एक विशेष महात्म्य असणार आहे, म्हणून हा सण आपल्या आयुष्यात आहे, आपल्या धर्मामध्ये सांगितले गेले. तर काहीतरी असेल, कदाचित काळानुरूप काही गोष्टी आपल्यापासून अजूनही लपलेल्या आहेत. पण त्याचं काहीतरी एक महत्व आहे, म्हणूनच ते आपल्यापर्यंत पोहोचलेले. तर ह्याच नोटवर आपण आज रेकी घेणार आहोत. रेकीमध्ये मी जेव्हा हे हे रेकी सत्र सुरू करेन, तेव्हा फक्त काही लोकांना मला नंतर मेसेज आले की थोडंसं एकदा सांगा, म्हणून म्हणून फक्त सांगते की जेव्हा आपण हात आपले असे फ्लॅट ठेवत नाहीत, आपण थोडे असे ठेवतो हात. आणि जेव्हा आपण तो भाग कव्हर करतो तेव्हा ह्या तळ हाताचा स्पर्श महत्वाचा आहे त्या भागावर. त्यानंतर जे सिम्बॉल आहेत रेकीचे आतापर्यंत, जर लक्षात राहिले नसतील तर मी पुन्हा पाठवते. ते रेकीचे सिम्बॉल, चोकुरे हा एक सिम्बॉल महत्वाचा आहे. तो तुम्ही रोजच्या आयुष्यात वापरू शकता. कुठेही तुम्ही चोकुरे सिम्बॉल देऊ शकतो, जरी त्याचं नाव जॅपनीज असलं तरी सुद्धा. डॉक्टर मिकाऊ उसुई यांना हे सिम्बॉल, हे चिन्ह, चोकुरे, सेहेकी हे चिन्ह त्यांना ध्यानात मिळालेले आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या चिन्हांचं महत्व खूप आहे. आपण खरंच सगळेजण आपण नशीबवान आहोत की ती चिन्ह आपल्याला अशी मिळाली डॉक्टरांमुळं, डॉक्टर उसूईंमुळं. डॉक्टरांनी काय केलं, 21 दिवस साधना केली. हा मी इतिहास तुम्हाला रेकीचा सांगितलाय. त्यामुळे त्यांची ती साधना आहे, त्यांचं ते काहीतरी त्यांची आपल्यावर कृपा आहे, म्हणून चोकुरीचं सिम्बॉल, सेहेकीचं सिम्बॉल आणि म्हणजे हे चिन्ह. त्यानंतर हौंशज शुनेन म्हणून पण एक चिन्ह आहे, ज्याच्याबद्दल मी जास्त बोलले नाही, कारण ते मोठंच्या मोठं चिन्ह आहे. तर ते थोडं तुम्ही कागदावर प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला ते लक्षात राहील, फार अवघड नाहीये. की खूप असं काढायला वगैरे असं थोडंसं ते मोठं आहे, म्हणून ते मी जास्त सांगत नाही. पण हे तिन्ही चिन्ह ना पाठ करून ठेवा, म्हणजे लक्षात ठेवा पूर्ण. आणि ज्यांना असं नाहीये की मला नाही लक्षात राहते, अशा त्यांनी काय करू शकता, कागदावर काढून घ्यायचं तिन्ही चिन्ह आणि त्या चिन्हांवर हात ठेवायचे. जसं आपण आता नागाची पूजा कशी करतो, आपण प्रतिकात्मक करतो. आपण स्वतः खराखुरा नाग आणत नाही आपण आणि त्याची पूजा करत घरात, असं नाही. आपण काय करतो, कागदावर नाग काढतो किंवा आपण मूर्ती वापरतो. मूर्ती वापरणं किंवा फोटो वापरणं म्हणजे प्रतिकात्मक, सिम्बॉलिक आपण त्याचं प्रेझेंटेशन आपल्या समोर ठेवतो आणि त्याला पूजा करतो, त्याला नमन करतो, प्रणाम करतो. अगदी त्याप्रमाणे तुम्ही हे सिम्बॉल सुद्धा अ, हे हे त्या ऊर्जेचे, त्या शक्तीचे, ज्या ब्रह्मांडीय शक्ती आहेत, पंचतत्व आहेत, या सगळ्या दिव्य शक्तींचे ते सिम्बॉल, ते चिन्ह म्हणजे प्रतीक आहेत. फक्त त्याचं नाव जॅपनीज आहे, त्यामुळे लोकांना असं वाटतं, अरे हे काय चोकुरे, हे काय आपल्या धर्मातलं नाही असं वगैरे. पण मी एक दोघांकडून ऐकलं होतं, पण ह्याच्यात धर्म वगैरे काही नाहीये. तर हे सगळं जे आहे ते ऊर्जेचं म्हणू शकतो की आपण ही चिन्ह आहेत. जसं स्वस्तिक आपण म्हणतो की स्वस्तिक चारी दिशांना दाखवतं. चारी दिशा ज्या आहेत त्याला आपण स्वस्तिक असं म्हणतात की स्वस्तिक काढले म्हणून. त्याप्रमाणे ही चिन्ह आहेत, त्या चिन्हांचे अर्थ आहेत. तर तुम्ही ते तिन्ही चिन्ह कागदावर काढून घ्या. ते चिन्ह जर लक्षात येत नसेल कसे काढायचे, त्याचे युट्यूबवर व्हिडिओ पण आहेत.
छोटे छोटे. ते दाखवतात सुद्धा कशा बाजूने कसं सुरुवात करायचं. आणि हे चिन्ह घरात वापरायला पण सुरू करा. जसे की आपण रेकी करताना काय करतो, पहिल्यांदा हातावर हे तीन काढतो. समजा आता मी चोकुरे काढला हातावर, 3 वेळा चोकुरेचा उच्चार करायचा, म्हणजे ते चिन्ह ऍक्टिव्हेट होतं. त्यानंतर सेहेकी काढायचं. सेहेकी पण सोपं आहे, 4 इंग्लिश मधला, 5 आणि मग ते 2 डॉट असे, ते काढायचं. मग ह्या हातावर काढायचं, ह्या हाताने, आणि मग दोन्ही हात आपण आपल्या आपल्या स्थानावर ठेवायचे, ऊर्जा चक्रांवर. आणि तिथं असं कल्पना करायची की हातातून ती चिन्ह आत चालली. आपण आतमध्ये काहीतरी ती चिन्हांचा ऊर्जा देतोय, शक्ती देतोय. आणि सोबतच हे जर ज्यांना जमत नाही त्यांनी कागदावर काढून हात ठेवा. त्या कागदातून ते चोकुरे आपल्या हातात येऊन मग आपण इथं लावतो. म्हणजे ती ऊर्जा आपण घेतली आणि आपल्या शरीरावर, आपल्या चक्रांवर दिली. अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो. तिसरी एक गोष्ट काय आहे, हे 2 प्रकार झाले. तिसरा प्रकार, ज्याचं कल्पनाशक्ती चांगली आहे, ज्याच्या डोळ्यापुढे सहजरित्या सगळं येतं, ज्याला ते जमतं व्हिज्युअलायझेशन करायला, त्यांनी काय करायचं, फक्त हात ठेवायचे आणि हातातून ते छोकुरे आत चाललाय इतकं करायचं. आता अजून एक पद्धत म्हणजे, हात असा ठेवला मी, आता समजा पोटावरून छातीच्या चक्रावर आले, तर मी पोटावर आहे ना आपल्या मणिपूरवर. मी एक हात वर ठेवला, दुसरा हात ठेवला समजा. हात असे एकमेकांवर ठेवू शकता किंवा असे ठेवू शकता. आता दोन्ही हात असे ठेवल्यानंतर मला मला काय करायचं, एका हात उचलायचा आणि एका हाताने इथं मी चोकुरे 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 3 वेळा चोकुरे काढला. आणि मग त्याला सांगायचं समजा की सेफ अँड प्रोटेक्ट, म्हणजे सुरक्षा दे मला, सुरक्षा दे मला, सुरक्षा दे. आणि मग हात तसेच ठेवायचे आणि मग आपली रेखी जी काही पूर्ण आहे, छा आपल्या हृदयावरची, ती पूर्ण करायची. आणि मग हात इथं न्यायचा. मग दुसरा हात नेला की एक हात उचलून पुन्हा ह्या भागावर तुम्ही चोकुरे देऊ शकता. आज्ञाचक्राला एक हात इथं एक हात मागे, हे करू शकता. ज्यांना मागे अवघड होतंय समजा असं एक करायला, त्यांनी दोन्ही हात पुढे ठेवा, किंवा दोन्ही हात ज्याला सोपे जातात ते तुम्ही दोन्ही हात असे मागे ठेवू शकता. त्यासाठी तुम्ही असं मागे सरकून सुद्धा बसू शकता आरामात, त्याला काही नियम नाहीये. ते झाल्यानंतर सहस्त्रार चक्र जे आहे ते आपलं इथं आहे खरं तर. पण आपण रेकी देताना दोन्ही कानपट्टीच्या वर इथं अशी देऊ शकतो. तर या पद्धतीने आपण दोन्ही हात ठेवायचे. आणि इथं सुद्धा चोकुरे देताना असा वर द्यायचा टाळू भागावर. चोकुरे चोकुरे चोकुरे, ते एकदा थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर जमायला लागेल. अजून एक गोष्ट मला सांगायची म्हणजे, मणिपूर चक्राला आपण नाभीवर हात ठेवतो. तर काही जण मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या वर आत्ता हात लावून बघा, आणि आपली जी फुफ्फुस म्हणजे आपल्या ह्याच्या खाली, छातीच्या खाली जो मधला भाग आहे तिथं सुद्धा देतात. तर तो पण मला एक प्रश्न आला होता की आम्ही तर एका ठिकाणी असं ऐकलंय की ना, पण मणिपूर म्हणजे इथे, तर हा संपूर्ण भाग खरा मणिपूरमध्ये येतो. उजव्या हाताला छातीच्या खाली आपलं लिव्हर आहे, यकृत आहे. तर नाभी चक्र मणिपूर म्हणजे आपल्या नाभीच्या थोडा हात वर ठेवला तरी चालेल. मी काय करते, नाभीच्या आसपास दोन्ही हात एक असे साईडला ठेवून टाकते. तर इतकं काही म्हणजे असं नाही की अरे इथं ठेवलं म्हणजे हे चक्र नाहीये, असं काही नाहीये. तो साधारणपणे तो जो भाग आहे पोटाचा, तो सगळा त्याच्यामध्ये काउंट होतो. अगदी तसं आपलं ओटीपोटाचा जो भाग आहे खाली, ओटीपोट म्हणजे काही अगदीच ओटीपोटच असं नाही, साधारण त्या भागामध्ये ते असं पकडून धरायचं की त्याच भागामध्ये ती ऊर्जा जी आहे स्वादिष्ठानाची ती रन होते. त्याप्रमाणे असं असं लक्षात ठेवायचं. फार काही अगदी इथं ठेवलं तरच होणार आहे, इथं ठेवलं तर होणार नाही, जरा खालीवर इतकं काही विचार करायचा नाही त्याचा. तर ती जी ऊर्जा आहे साधारण त्या चक्राच्या आसपास आली तरी सुद्धा ती आपोआप आपल्या हातातून फ्लो व्हायला लागते. तर ह्या पद्धतीने काही गोष्टी लक्षात ठेवू आपण आपल्या आयुष्यामध्ये, रोजच्या जीवनामध्ये सुद्धा. उठल्यानंतर जेव्हा आपण रेकी करायला बसत असू समजा, तर आपण जिथं बसलोय, तर माझ्या पूर्ण शरीरावरून मी एक चोकुरे काढते मोठा हाताने. आपण ज्या खोलीमध्ये बसलो त्या खोलीकडे बघायचं, तिथून असा वर छतापासून एक चोकुरी सुरू करायचा मोठा. आणि तो पूर्ण खोलीला प्युरिफाय, साफ हो, स्वच्छ हो, शुद्ध हो, असा इंटेन्शन, संकल्प द्यायचा. त्यानंतर सेहेकी सुद्धा पूर्ण खोलीमध्ये भरून द्यायचा. तर हे काय असतं ना, आपण जसं आपल्या रूम मध्ये जिथं बसतोय, जे स्थान आहे आपलं, त्या स्थानाला जसं स्वच्छ करतो आपण, आपलं आसन स्वच्छ करतो, आपण जी जागा ठेवली ती स्वच्छ, एखादी उदबत्ती लावतो, हे सगळं जसं आपण झाडून काढतो, हे सगळं स्वच्छता करतो, त्याप्रमाणे हे सिम्बॉल पण आपल्या खोलीमध्ये वापरायचे. आता तुम्ही म्हणाल हे खरंच काम करतात का, तर ही एनर्जी आहे. जेव्हा मी कॉल करते, जेव्हा मी ते सिम्बॉल हवेतल्या हवेत ड्रॉ करते आणि मी ती एनर्जी कॉल करते, म्हणजे मी चोकुरीचा 3 वेळा उच्चार करते,
तर तुमचा विश्वास बसो किंवा न बसो ती एनर्जी तुमच्या रूममध्ये येणार. आणि ते चक्र, ती ऊर्जा, ते चिन्ह तुमच्या खोलीमध्ये काम करणार. हे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत ह्या गोष्टी, पण जेव्हा आपण श्रद्धेने त्याला कॉल करतो, आपल्याला स्वामी समर्थ दिसतात का, गजानन महाराज दिसतात का आपल्याला, पण त्यांचं अस्तित्व आहे ना. अगदी तसं आहे, समजून घ्या की जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो तर आपण म्हणतो की ओम नमः शिवाय. हा मंत्र, पंचाक्षरी मंत्राचं कितीतरी ग्रंथांमध्ये वर्णन आहे की हा मंत्र किती पॉवरफुल आहे. दुर्गा देवीचं ते नाम जसं आपण घेतो ना, नाम घेतल्याने ती देवता ऊर्जा रूपाने प्रकट होते, सूक्ष्म रूपाने. म्हणून त्या नामाचं महत्व आपल्या धर्मामध्ये आहे. अम, तर अगदीच त्याप्रमाणे ही चिन्ह सुद्धा जेव्हा तुम्ही त्यांना कॉल करता आणि हाताने ड्रॉ करता ती तुमच्या घरामध्ये, तेव्हा त्या चिन्हाचं जे पावित्र्य आहे, जी ऊर्जा आहे, एनर्जी, ती तुमच्या घराला, तिथली जी निगेटिव्हिटी आहे ना ऊर्जा, ती सगळी विचारांची. आता ही निगेटिव्हिटी म्हणजे काय, माझे विचार, माझ्याबद्दल कोणीतरी बसून विचार करते कुठंतरी बसून, ते व्हायब्रेशन्स असे आलेले असतील माझ्या घरामध्ये वेगवेगळे, ते आलेले विचार, प्लस आपल्या घरातून बाहेर जाणारा प्रत्येक विचार माझ्या डोक्यातून जातोय, आपल्या घरातल्या व्यक्तींचे विचार, हे सगळे जमलेले असतात ऊर्जा रूपाने. आणि हीच नकारात्मकता आहे. आणि मग हे म्हणजे नकारात्मकता शक्ती दूर करते, म्हणजे धुळीचे कण वगैरे दूर नाही करत, तर हे विचारांचे जे व्हायब्रेशन्स आहेत, ही जी फ्रिक्वेन्सी आहे, ही दूर होते ह्या चिन्हांनी. म्हणून नामस्मरणाचं महत्व आहे, मंत्रांचं महत्व आहे, श्लोकांचं महत्व आहे. जेव्हा आपण ते मंत्र म्हणतो, जेव्हा आपण नाम घेतो, तेव्हा ती एनर्जी कॉल करतो. साक्षात देवी मातेचं जेव्हा आपण दुर्गा देवीचं नाव घेतो, आपल्या कुलदेवीचं नाव घेतो, ती एनर्जी तिथं प्रकट होते. आणि मग ती आपल्याला संरक्षण द्यायला लागते. त्यामुळं ह्या ज्या एनर्जी आहेत, ह्या आपल्याला दिसत नसल्या तरी त्या काम करतात. म्हणून चोकुरे वगैरे तुम्ही रेकीला बसायच्या आधी तुमच्या रूममध्ये पण एक काढा, आणि नंतर आपल्या शरीरावर काढा, आणि मग तुम्ही नेहमीप्रमाणे रेकी सुरू करू शकता. तर ह्याची सगळी माहिती तुम्ही थोडी युट्यूब बघा, अजून थोडं ऐका त्याबद्दल. म्हणजे मी जेवढं प्रयत्न करते की मला जेवढं द्यायचं सगळ्यांना तेवढं मी सांगतेच, पण माझ्याकडून काही राहिलं असेल समजा, तर तुम्ही जरूर दुसऱ्यांचे पण असे असतील व्हिडिओ, ते जरूर ऐका. कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, त्यांचा अभ्यास वेगळा असतो, त्यांनी अजून काही चार गोष्टी नवीन शिकलेल्या असतात. तर जितका फायदा करून घेता येईल स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, तितका करून घ्या. तर मध्ये एक मला खूप छान, एक आपल्या ध्यानी मास्टर आहेत, त्यांनी पिरामिड मागवलाय एकानी. तर त्यांनी मला विचारलं की मला एक इच्छा आहे, ती मी इच्छा लिहिते, त्याच्यावर चोकुरे काढते आणि त्याच्यावर पिरामिड ठेवते. तर हे त्यांच्या डोक्यात स्वतःहूनच आलं, मी सांगितलं पण नाही त्यांना. तर मला ते आवडले, मी म्हणलं अगदी छान आयडिया, तुम्ही असं करू शकता म्हणलं, की लिहा, त्याच्यावर चोकुरे काढा, 3 वेळा त्याला एनर्जी द्या, आणि त्याच्यावर पुन्हा पिरामिड ठेवा त्या कागदावर. म्हणजे त्याला डबल म्हणतो ना, की पिरामिडने अजून एनर्जी मिळते त्या गोष्टीला. फक्त ती इच्छा तुमची इथिकल पाहिजे, म्हणजे की योग्य पाहिजे. नाहीतर अगदीच आता पुढच्या महिन्यात मला 2 करोड रुपये मिळू दे असं म्हणलं, आणि आपण ऍक्शन घेत नाहीयेत, आपली तशी परिस्थिती नाहीये समजा इतकी तसं होण्याची, तर मग ते अशा इच्छा ज्या असतात त्या कदाचित पूर्ण होणार नाही. होऊ पण शकतात, चमत्कार असू शकतो, कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने होतील. पण अशा इच्छा ठेवाव्यात की ज्या आपल्याला माहितीत की साधारण हे माझ्या हिताचं आहे. म्हणजे 2 करोड रुपये किंवा अगदीच मला 100 कोटी मिळू देत, अशा वगैरे पण इच्छा ठेवल्या तर त्या पूर्ण होणाऱ्या नाहीयेत. कारण त्याचं काहीतरी कारण पाहिजे, कशासाठी पाहिजे, माझं ते सगळं क्लिअर पाहिजे जेव्हा आपण हे मॅनिफेस्ट करतो तेव्हा. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या रेकी सत्राची सुरुवात करू. आपण 3 मोठे श्वास घेऊ, पाठीला व्यवस्थित आराम घेऊन, टेकून, मागे टेकून आरामात बसा. 3 मोठे मोठे श्वास. पहिले श्वास नाकातून घेऊन तोंडातून बाहेर सोडायचं, आणि स्वतःला रिलॅक्स करा पहिल्यांदा. आता सगळ्यांना रेकीची सुरुवात कशी करायची ही माहिती आहे, त्यामुळं आपण एक इंटेन्शन या ब्रह्मांडामध्ये देऊ, सगळ्यांच्याकडून, सामूहिक चेतनेतून. आम्ही सगळेजण आता रेकी ऊर्जेला बोलवत आहोत आणि रेकी ऊर्जा ग्रहण करत आहोत. हे सत्र आमच्या आणि सृष्टीच्या हिताचं होऊ दे.
सगळ्यात आधी परमात्म्याचे, आपल्या इष्टदेवतेचे, आपल्या गुरूंचे अगदी हृदयापासून आभार मानू. आपल्या सत्राची सुरुवात आपण आभाराने करू. आज मिळालेल्या मला अन्नाबद्दल, हवा, पाणी, माझं घर, मिळालेल्या सगळ्या सुखसोयींबद्दल मी खूप आभारी आहे. परमपित्याचे, त्या शक्तींचे, माझ्यासोबत असणाऱ्या देवदूतांचे मी आभार व्यक्त करते. थँक्यू, धन्यवाद, प्रणाम. आपल्या हृदयातून या सर्व शक्तींना आणि परम चैतन्याला प्रणाम करू. रेकी शक्तीचे आभार व्यक्त करू. ही ब्रह्मांडातली परम दिव्य शक्ती आहे. आपले हात एकमेकांवर घासू आणि रेकी शक्तीचं आवाहन करू. हात थोडे गरम होऊ द्या. आणि आपले दोन्ही हात आता आपल्या छातीजवळ आकाशाकडे तोंड करून हे रेकी शक्ती माझ्या हातात ये. हे रेकी शक्ती माझ्या हातामध्ये प्रवाहित हो. हे रेकी मा माझ्या हातामध्ये ये आणि मला पूर्ण बरं होण्यासाठी मदत कर. एका हाताने दुसऱ्या हातावर चोकुरे काढा. ज्यांना शक्य आहे चोकुरे चोकुरे चोकुरे. सोबतच सेहेकी जमत असेल सेहेकी काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. आता त्याच हाताने दुसऱ्या हातावर दोन्ही चिन्ह काढा आणि आपले दोन्ही हात आपल्या मूलाधार चक्रावर मांडीवर ठेवायचे. हाताची बोटं चिटकलेली ठेवू एकमेकांना. सगळं लक्ष आपलं आता खाली घेऊन जायचंय. आपलं शरीराचं बूड जे जमिनीला स्पर्श करत आहे, आपलं माकड हाड, आपल्या मणक्याचा सगळ्यात शेवटचा भाग ज्याच्यावर आपण बसलोय, जो आधार आहे आपल्या शरीराचा, ज्याच्यामुळं आपल्याला बसता येतं, ते माकड हाड, त्याच्यावर लक्ष घेऊन जाऊ. आता हळूहळू आपलं लक्ष आपल्या बुडाचा सगळा खालचा भाग, आपल्या मांड्या, गुडघे, पिठ्या, तळपाय, तळपायाची बोटं हलवा आणि सगळं लक्ष ह्या संपूर्ण भागावर ठेवू. पुढची 3 मिनिटं आपण लक्ष इथंच ठेवणार आहेत. मनामध्ये संकल्प, मी सुरक्षित, समृद्ध आणि ग्राउंडेड आहे, म्हणजेच पृथ्वीला धरून आहे. माझी मुळं पृथ्वीमध्ये खोलवर आहेत. आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक घटनेवर माझा विश्वास आहे आणि हे मला माहिती आहे की मला प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन, मदत मिळते. पूर्ण विश्वासाने हे वाक्य म्हणायचं. जीवनाच्या प्रक्रियेवर माझा विश्वास आहे.
मी सुरक्षित आहे. लाल रंगाची कल्पना आपण खालच्या भागामध्ये गोलाकार लाल रंग फिरतोय शरीराच्या बुडावर. लक्ष माझं मूलाधार चक्र आता संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता आपल्या स्वादिष्ठानावर, आपल्या ओटीपोटावर उजव्या बाजूला, आणि डावा हात सुद्धा डाव्या बाजूला. दोन्ही हात एकमेकांवर सुद्धा ठेवू शकतो. स्वादिष्ठान. माझ्या भावना आणि विचार नियंत्रणात आहेत, संतुलनात आहेत. मी आदर करते माझ्या भावनांचा. आनंद आणि समृद्धी अनुभवण्याचा मला पूर्ण हक्क आहे. माझी कल्पना शक्ती, नवीन नवीन आयडियाज, क्रिएटिव्हिटी दिवसेंदिवस वाढत आहे. नारंगी ऑरेंज रंग या भागामध्ये गोलाकार फिरतोय. आपले हात जिथं स्पर्श करताय त्याच भागातून रेकी शक्ती ओटीपोटाच्या सगळ्या भागात आतपर्यंत पसरतीये. मागे मणक्यांपर्यंत ह्या ऊर्जेचा प्रत्येक पेशीला फायदा होतोय.
शक्तीद्वारा माझं स्वाधिष्ठान चक्र पूर्ण संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता आपल्या नाभीवर, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला डावा हात ठेवा. दोन्ही हात मध्यभागी एकमेकांवर ठेवले तरी चालेल. आपल्या मनामध्ये इतरही विचार येत असतील तरी सुद्धा रेकी शक्ती आपलं काम सुरू ठेवते. हातामधून ही ऊर्जा प्रवाहित होत संपूर्ण पोटामध्ये अगदी मागे पाठीला मणक्यापर्यंत पोहोचत आहे. मणिपूर चक्र संतुलनात यायला सुरुवात झालीये. मी शक्तिशाली आणि माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढतोय. माझी पचन संस्था योग्य रीतीने काम करतीये. हे संकल्प आपण आपल्या प्रत्येक चक्राला द्यायचे. जसा हा संकल्प आपण मणिपूर चक्राला देतोय. माझ्या पैशामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होत आहेत. वेगवेगळ्या पैसे कमवण्याच्या संधी माझ्याकडे येत आहेत. माझ्यामध्ये येणाऱ्या कल्पनांवर मी कृती करण्याचं काम करते. मी ऍक्शन घेते. सगळं लक्ष आपल्या पोटावर ठेवा. डोळे बंद करून पोटात जायचा प्रयत्न करा. पूर्ण आत अगदी शेवटपर्यंत मणक्यापर्यंत आपलं लक्ष गेलं पाहिजे. पिवळा रंग या भागामध्ये कल्पना करा. आपल्या पोटामध्ये असलेले कुठलेही आजार दूर होत आहेत. इन्सुलिन हार्मोन्स संतुलनात येत आहेत. आपला उजवा हात आता आपल्या छातीवर आणि डावा हात सुद्धा उचलून छातीच्या डाव्या भागावर किंवा दोन्ही हात मध्यभागी हिरव्या रंगाची कल्पना आपण छातीच्या संपूर्ण भागामध्ये करायची. माझं हृदय खुलं आहे, ओपन आहे आणि मी निसर्ग, माझ्या आजूबाजूच्या व्यक्ती
प्रत्येकाशी आतून जोडलेली आहे. मी अगदी सहजपणे प्रेम घेते आणि देते. माझं मूळ स्वरूप प्रेम आणि करुणा आहे. माझा परमात्मा, माझे गुरु प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत जोडलेले आहेत. मी त्या सगळ्यांचे आभार मानते. आपल्या हृदयावर हात ठेवून आपण आपला हा संकल्प, ही इच्छा, आपलं हे म्हणणं आपल्या इष्ट देवतांपर्यंत पोहोचवत आहोत. आपल्या गुरूंना सांगत आहोत. आपल्या हातातून रेकी शक्ती वाहत सगळ्या छातीच्या भागामध्ये पसरत आहे. प्रत्येक श्वास आपला छातीवर येणारा फील करा, त्याची जाणीव होऊ दे आणि आतपर्यंत जा, पूर्ण आत. आपल्या हृदयाची स्पंदनं ठोके जाणवत आहेत का बघा. माझं हृदय चक्र आता संतुलनात आलं आहे. उजवा हात आता आपल्या विशुद्धी चक्रावर, आपल्या गळ्यावर, उजव्या बाजूला किंवा पुढे मागे आपल्या सोयीने ठेवायचा आहे. आणि आता डावा हात सुद्धा गळ्याच्या डाव्या बाजूला किंवा पुढे मागे. आपल्या हातातून रेकी ऊर्जा आपल्या सगळ्या गळ्यामध्ये, मानेच्या भागामध्ये सगळीकडे पसरते. माझ्या थायरॉइड ग्रंथी संतुलनात आहेत. मी स्वतःला अगदी स्पष्टपणे, प्रेमाने आणि आत्मविश्वासाने व्यक्त करते. आकाशी निळा रंग या भागामध्ये कल्पना करा.
आपल्या हाताला कळ लागत असेल, हात दुखत असेल, तर एखादा हात खाली ठेवू शकता. माझं विशुद्धी चक्र आता संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता आपल्या आज्ञाचक्रावर, आपल्या कपाळावर आपण आता रेखी देत आहोत. विचार करून करून जो आपला थकलेला मेंदू आहे, त्याला आपण शांत आणि ऊर्जान्वित करत आहोत. हातातून वाहणारी रेखी शक्ती मेंदूच्या सगळ्या भागाला ऊर्जा द्यायचं काम करते. आपले डोळे, कपाळ, मेंदूच्या सगळ्या शिरा, रक्तवाहिन्या सगळ्यांपर्यंत ऊर्जा पोहोचायला सुरुवात झाली. माझे इंट्युशन म्हणजेच अंतर्मनाचे संदेश आणि आतून येणारा माझा आवाज, जे काही मार्गदर्शन मला मिळतंय, जे विचार माझ्या मनात येत आहेत, चांगले, माझ्या हिताचे, त्या सगळ्यांवर मी विश्वास ठेवते. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आली आहे. मला गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने समजतात. सोबतच आपण सहस्राराची सुद्धा इथं वाक्य म्हणू. मी आणि विश्व एकच आहोत. मी सतत परमात्म्याच्या दिव्य प्रकाशाशी जोडलेला आहे. मी प्रेम आणि प्रकाश आहे. शेवटची काही सेकंद राहिली. आपण ह्याच अवस्थेत सत्र थांबू आणि सगळ्यांनी आपल्या डोळ्यांवर हात देऊन मग सत्रातून बाहेर या. 5, 4, 3, 2, 1, 0. आभार सगळ्यांचे, रेकी शक्तीचे आभार.